हाय मैत्रिणींनो, मी आज घेतली होती अंडा दम बिर्याणी करण्यासाठी. तर त्याच्यासाठी मी तांदूळ घेतलेले आहे, बिर्याणी राईस, कांदा, टोमॅटो, बटाटे, लसूण. नंतर मी उभा कांदा कापलेला तो तेलात चांगला लालसर परतून घेतला, तो बाहेर काढला. नंतर बटाटा फ्राय करून घेतला, नंतर अंडा फ्राय करून घेतला. नंतर त्याच तेलात मी घी घालून घेतलेलं आहे. नंतर मी गरम मसाले घातलेले आहेत, थोडंसं जिरं, तूप, त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट. नंतर मी जे कांदा आणि टोमॅटो थोडासा त्याच्यात पण परतून घेतलेला आहे, टोमॅटोला चांगलं तेल सुटेपर्यंत आणि कांदा पण लालसर होईपर्यंत ते सगळं परतून घेतलं आहे. नंतर त्याच्यात गरम मसाले घातले आहे, बिर्याणी मसाला, धनापूड, हळद, नंतर कस्तुरी मेथी, थोडासा कांदा लसूण मसाला, हे सगळं घालून ते चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. तुम्हाला हवं तेवढं पाणी घालायचं आहे त्याच्यासाठी आणि चांगलं शिजवून घ्यायचं. वरतून कोथिंबीर घालायची आहे. नंतर मी त्याच कुकरमध्ये थोडंसं सगळं मिश्रण बाजूला काढून मी त्याच कुकरमध्ये दम देण्यासाठी बिर्याणी लावली आहे. खाली तुम्ही तळलेला कांदा टाकायचा, थोडी कोथिंबीर, त्याच्यावरती राईस टाकायचा आहे आणि तुम्ही जी भाजी बनवली ती भाजी त्याच्यावरतून टाकायची आहे. इथे व्हिडिओमध्ये टाकायचं राहिलंय माझं. त्याच्यानंतर वरतून तसं लेअर द्यायचा. नंतर कुकर तुमच्या तव्यावर चांगला त्याला दम घेऊन घ्यायचा. बिना शिट्टीचा कुकर लावायचा 15-20 मिनटं. तर अशी माझी सुंदर दम बिर्याणी अंडा खूप छान झाली आणि त्याची टेस्ट पण खूप मस्त झाली. आणि बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर